Hello everyone, I am Dr. Milind Jamdhade, working as Assistant Professor in Botany at Shrimati Narbadabai Nagor Chaudhary Arts, Commerce and Science College, Kusumba. In the last video, we have discussed osmosis part first, in which we have discussed the introduction, definition and mechanism of osmosis. This video contains the second part of osmosis, that is osmotic pressure, turgor pressure and wall pressure. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑस्मॉसिसची डेफिनेशन बघितलेली आहे, त्याचबरोबर ऑस्मोमीटर एक्सपेरिमेंट हा सुद्धा आपण बघितलेला आहे, ज्याच्या थ्रू आपण ऑस्मॉसिस प्रोसेस जी आहे ती समजून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण डेफिनेशन बघितलेली आहे. तर डेफिनेशन काय होती, तर द प्रोसेस ऑफ मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम low concentrated solution into a high concentrated solution through a selectively permeable membrane until the concentration of both solutions become equal. या पद्धतीची डेफिनेशन आपण ही मागच्या वेळेस बघितलेली आहे. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑस्मोटिक प्रेशर अँड ऑस्मोटिक पोटेन्शियल, त्याचबरोबर टर्जर प्रेशर अँड वॉल प्रेशर याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सो ऑस्मोटिक प्रेशर इन वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन ऑस्मोमीटर. as water enters into the funnel, the solution develops a pressure to stop the entry of water into it across the membrane, and this is called as the osmotic pressure of the solution. ओके, तर जेव्हा पाणी ऑस्मोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलंय की जे काही बीकर मधलं पाणी आहे, हे बीकर मधलं पाणी थिसल फनेल मध्ये एंट्री करत असतं थ्रू द सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. तर त्यावेळेस काय होतं, जे काही आतमधलं जे काही सोल्युशन आहे, थिसल फनेल मधलं जे काही सोल्युशन आहे, ते थिसल फनेल मधलं सोल्युशन हे त्या पाण्याची एंट्री जी आहे ती प्रिव्हेंट करत असतं, ती त्याला स्टॉप करायचा प्रयत्न करत असतं. तर या पद्धतीचं जे काही प्रेशर आहे, त्या सोल्युशनने डेव्हलप केलेलं जे काही प्रेशर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन. द नेचर ऑफ द सायटोप्लाझम इज सोल जेल. ऑल द लिव्हिंग सेल्स शोज द ऑस्मोटिक प्रेशर. जेवढ्या काही लिव्हिंग सेल्स आहेत त्यांच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. द मॅग्निट्यूड ऑफ ओपी दॅट डेव्हलप्स इन अ सोल्युशन इज प्रोपोर्शनल टू इट्स सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. ओपी इज नथिंग बट ऑस्मोटिक प्रेशर. नाउ टेक इन कन्सिडर ओपी ॲज अ ऑस्मोटिक प्रेशर. ओके, तर मॅग्निट्यूड याचा जो काही ऑस्मोटिक प्रेशरचा जो काही मॅग्निट्यूड आहे, that is proportional with the solute concentration. म्हणजे जितकं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच पद्धतीने त्याचा मॅग्निट्यूड असेल, तितकंच त्याचं ऑस्मोटिक प्रेशर असेल. thus the higher concentration of solution is greater will be its OP. जितकं जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तितकंच त्याचं जास्त ऑस्मोटिक प्रेशर हे असतं. So, there is a question, can you observe osmotic potential in an isolated solution? The answer is no. We can add any amount of water to the solution. It doesn't prevent it. म्हणजे तुम्ही कितीही पाणी हे सोल्युशन मध्ये ॲड करू शकता, ते त्याला प्रिव्हेंट करत नाही. But when water is added through a permeable membrane, the solution is tried to prevent it by the extent of solute prevent in it. ओके, तर जेव्हा आपण ऑस्मोमीटर एक्सपेरिमेंट, जेव्हा आपण हेच पाणी परमेबल मेम्ब्रेनच्या थ्रू आपण ॲड करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते काय जे सोल्युशन आहे त्यामधलं सोल्युशन जे आहे ते ह्या वॉटरची एंट्री प्रिव्हेंट करायला सुरुवात करते. thus the
Thus, every solution and every cell has a potential to develop OP. म्हणजे प्रत्येक सेल आणि प्रत्येक सोल्युशन याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे टू build the osmotic, to develop the osmotic pressure. But हे आपण असंच बघू शकतो का? नाही. तर but it is seen only when it placed in an osmometer. आपण केव्हा बघू शकतो हे? जेव्हा ऑस्मोमीटर मध्ये आपण हा सगळा सेट आपण जेव्हा अरेंज करू तेव्हाच. This potential of a solution or a cell to develop the osmotic pressure under osmotic condition is called as a osmotic potential. म्हणजे हे जे काही सोल्युशनचं जे पोटेन्शियल आहे that is known as a osmotic potential. Okay, so and this is denoted by psi s. This is the symbol by which you can denote it. This is a symbol, that is psi s is a symbol that with which this osmotic potential is shown. Okay, osmotic pressure and osmotic potentials are equal forces. Both forces are equal, but only one condition is there, that is osmotic potential of two solutions work in opposite direction. दोन वेगवेगळे जे काही सोल्युशन्स आहेत त्यांचं जे काही ऑस्मॉटिक पोटेन्शियल आहे त्यांचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आणि ऑस्मॉटिक पोटेन्शियल हे दोन्ही इक्वल फोर्स आहेत, पण ते दोन्हीही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला काम करत असतात. हेन्स द ऑस्मॉटिक पोटेन्शियल इज अ निगेटिव्ह ऑफ ओपी. तर हे या इक्वेशन ते आपण दर्शवू शकतो, दॅट इज psi s equals to minus OP. Okay, this can be understood with the osmometer experiment, that water tries, when we are placing this thistle funnel with a sugar solution into a beaker with water. In this experiment, water tries to enter into the thistle funnel through this parchment paper or the thistle or the selectively permeable membrane. The solution is not the solution in the thistle funnel try to prevent the entry of the water. That means it also creates some pressure. To stop the entry of the water, so that you can observe that the water is not directly entered into the thistle funnel in bulk amount. Only slowly the water enters into the thistle funnel. Why? Because this permeable membrane, to water moves from this permeable membrane to the thistle funnel, and the solution in the thistle funnel, that is, tries to stop the entry of the water into it. Okay, now the turgor pressure, it is in the plant cell. The entry of water by osmosis will increase the volume of the protoplast. You know, the cell contains the protoplast in it. When it absorbs the water, at that time the volume of protoplast is increased. As a result of the protoplast expands to the extent of the elasticity of its plasma membrane. This expanding of the protoplast will exert a pressure over a cell wall, and this is known as the turgor pressure. मित्रांनो, पाण्याची जी काही एंट्री आहे सेलमध्ये, जेव्हा पाण्याची एंट्री होते तेव्हा त्यामधला जो काही प्रोटोप्लास्ट आहे तो प्रोटोप्लास्टचा व्हॉल्यूम जो आहे तो वाढत असतो, आणि ते जे काही त्याचे व्हॉल्यूम वाढल्यामुळं जे आहे ते
प्लाझ्मा त्याचं जे काही एक्सपान्शन आहे ते होत असतं आणि त्याच्यामुळं काय होतं तर त्याचं एक प्रेशर जे आहे ते क्रिएट होतं आणि ते दॅट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द सेल वॉल अँड धिस इज नोन ॲज टर्जर प्रेशर. याला आपण टर्जर प्रेशर असं म्हणतो. द प्लांट सेल increases in size and alter their shape due to this टर्जर प्रेशर. याच्यामुळं काय होतं, पाणी आतमध्ये आल्यामुळं प्रोटोप्लास्ट वाढल्यामुळं ते काय जे सेल आहे त्या सेलचा जो शेप आहे तो अल्टर व्हायला सुरुवात होते ड्यू टू दिस टर्जर प्रेशर. द सेल शोईंग कन्सिडरेबल टीपी इज सेड टू बी टर्जिड. आणि जेव्हा त्या सेलचा आकार जो आहे तो वाढतो तेव्हा त्या सेलला जे आहे ते आपण टर्जिड सेल असं म्हणतो. म्हणजे ती जी सेल आहे ती पाण्यानं फुल झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आकार जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण टर्जिड सेल असं म्हणतो. अ प्रेशर इज इक्वल्स टू TP इज एक्झर्टेड बाय सेल वॉल. आता ही दुसरी कंडिशन आहे जिच्यामध्ये जे काही प्रेशर क्रिएट झालेलं आहे कशामुळे तर टर्जर प्रेशरनं क्रिएटेड बाय द सेल वॉल. आता अ प्रेशर इक्वल्स टू TP इज एक्झर्टेड बाय सेल वॉल टू रेजिस्ट द एक्सपांडिंग प्रोटोप्लास्ट. म्हणजे सेल वॉल काय करते तर ते सेल वॉल मधून सुद्धा जे काही प्रेशर क्रिएट होतं ते टर्जर प्रेशर इतकंच असतं. फक्त ते कशासाठी काम करतात टू रेजिस्ट द एक्सपांडिंग प्रोटोप्लास्ट. जे काही प्रोटोप्लास्ट आहे त्याला एक्सपांड होऊ देत नाही त्याच्यासाठी एक प्रेशर क्रिएट केलं जातं इक्वल्स टू TP. धिस इज कॉल्ड ॲज अ वॉल प्रेशर. हे जे आहे त्याला वॉल प्रेशर म्हणतात. का तर इट इज क्रिएटेड बाय द सेल वॉल. The pressure is created by the cell wall which is equal to the pressure of TP, but it is against the turgor pressure. Okay. At any given time wall pressure is equal but negative to TP. म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने ते काम करत असतं. Therefore, the total pressure between cell wall and expanding protoplast is always zero. कारण ते सेम प्रेशर आहे बट फक्त ते निगेटिव्ह म्हणजे वॉल प्रेशर जे आहे ते विरुद्ध दिशेनं काम करत असतं. त्याच्यामुळे दोन्हीचंही जे काही प्रेशर आहे ते आपल्याला झिरोमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे टर्जर प्रेशर आणि वॉल प्रेशर याच्यामधून जे काही प्रेशर क्रिएट होतं ते ऑलवेज दॅट इज झिरो. Okay, this is the reason why the plant protoplast never burst even in pure water. हीच एक जी कंडिशन आहे त्याच्यामुळे जी प्लांट सेल आहे ती आपण प्युअर वॉटरमध्ये जरी टाकली तरी ती बस्ट होत नाही. कारण टर्जर प्रेशर आणि वॉल प्रेशर हे दोन्ही त्यामध्ये काम करत असतात. ओके, दिस कॅन बी if the elasticity of plasma membrane reaches to breaking point, it may burst. त्याच्या एकदम जे काही ब्रेकिंग पॉइंट आहे तिथपर्यंत जर इलास्टिसिटी जर पोहोचली तर इट मे गेट बस्ट. इन प्लांट सेल्स इफ द टर्जर प्रेशर रिड्युसेस टू मिनिमम से 0, जर प्लांट सेल मधलं टर्जर प्रेशर हे खूप कमी झालं म्हणजे मिनिमम म्हणजे 0 पर्यंत जर आलं, द प्रोटोप्लास्ट श्रिंक्स टू अ मिनिमम व्हॉल्यूम. त्याच्यामुळे काय होतं त्याच्या आतमधला जो काही प्रोटोप्लास्ट आहे तो श्रिंक व्हायला सुरुवात होतो. लाईक धिस इन दिस फिगर यू कॅन सी दॅट ड्यू टू द लॉस ऑफ वॉटर the protoplast is becoming shrink. This is suppose this is a cell, this is a protoplast, this is the size of you can see the size of protoplast. A healthy cell, if you placed in hypertonic solution at that time, the water moves from the cell into outer solution and because of that the protoplast is becoming shrink and this is called as a flaccid cell. याला आपण
फ्लॅसिड सेल असं म्हणतो. बट व्हेन वी प्लेस this flaccid cell into this hypotonic solution, when we place this flaccid cell into this hypotonic solution, at that time the water enters into the cell and cell become normal. ओके, तर यामध्ये जी काही सेल आहे ती नॉर्मल व्हायला सुरुवात होते. ओके, कशामुळं? या हायपोटोनिक सोल्युशन मधून पाणी हे सेलमध्ये एंट्री होते आणि त्याच्यामुळं जे आहे ते सेल परत पूर्ववत येते. Thus, the turgid and flaccid state of a cell are due to the movement of water into and or out of the cell. म्हणजे याची फ्लॅसिड कंडिशन किंवा टर्जिड कंडिशन हे कशावर डिपेंड आहे? डिपेंड अपॉन द मोमेंट ऑफ वॉटर. सेलमध्ये पाणी येतं किंवा सेलच्या बाहेर पाणी जातं, या ज्या कंडिशन्स आहेत याच्यावर त्याची टर्जिड आणि फ्लॅसिड स्टेट ही अवलंबून असते. जेव्हा पाणी सेलच्या बाहेर जातं, व्हेन वॉटर इज मूव्ड फ्रॉम सेल to the outer solution, at that time it is known as a flaccid cell, because the protoplast of the cell becomes shrink. And when we place this flaccid cell into the hypotonic solution, at that time the water enters into the cell and the cell becomes turgid. This is in this state the cell become turgid due to the entry of the water. Okay, so all these turgid and flaccid states are depending upon the movement of water. Okay, thank you.